पाटील पंच असतील या कुस्तीसाठी। कुस्तीला प्रारंभ। पैलवान लखन राजमाने हात वरती करा। गार अकोले अण्णा गायकवाडचा बट्टा। अमित जगदाळे हात वरती करा। कंदार उमेश काका इंगळे यांचा बट्टा। आणि कुस्तीसाठी पंच म्हणून अतुल भाऊ पाटील डबल ओपन महाराष्ट्र केसरी 2007 आणि 2011। यात्रा पंच कमिटीच्या वतीने कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। आणि नाना तकेक पैलवान यांच्याकडूनही कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। दोन्ही पैलवानला या ठिकाणी समज दिली जाते। बिभीषण नाना सोनवणे यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस। दोन्ही पैलवानला अतुल भाऊ पाटील शाबास समज दिलेले अतुल भाऊंनी। आणि प्रत्येक वर्षी शेवटच्या कुस्तीला पंच अतुल भाऊ आणि सहाय्यक पंच पैलवान युवराज मामा रोकडे। नंबर 1 ची कुस्ती चालू झालेली आहे। अमित जगदाळे हिसऱ्याचा पैलवान शाबास हो बेसावध राहायचं नाही। हा बेसावध राहायचं नाही। इथून पुढं भाऊ बेसावध राहिला तर पंच जबाबदार राहणार नाहीत। हेच पंच सांगतायत आणि मी तेच सांगतोय। बेसावध असताना धोका झाला तर पंच जबाबदार राहणार नाही। हो 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 दादा शेळकेने साधला ना, संधीचा फायदा घेतला ना, बॅक टाकला, 4 गुण मिळालं, झाला वायबल पृथ्वीराज। कुस्ती आहे कुस्ती। म्हणून 1 सेकंद सुद्धा कुस्तीत बेसावध राहायचं नाही। परवाच अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जतला महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली आणि पैलवान दादा शेळके माढा तालुक्यातला बेंबळ्याचा बोरगा आणि कोल्हापूर जिल्ह्यातला देवठाण्याचा पृथ्वीराज पाटील फायनलला कुस्ती आली होती। पृथ्वीराज पंचाने सूचना केली म्हणून बेसावध राहिला, तिथंच बॅग टाकून दिला दादा शेळकेने, 4 गुण मिळले। फायनलच्या कुस्तीला 4 गुण वसूल करणं एवढं सोपं नाही। हा कब्जा घेतलेल्या हाताची नौंदर करण्याचा प्रयत्न करा टाळ्या सर्वांनी। अमित जगदाळे उमेश काका इंगळेचा बट्टा विजय झालेला आहे।